गच्चीवरील बाग संस्था सर्व सदस्यांना माझा नमस्कार। आज मी माझ्या घरी छतावरील जो भाजीपाला केलेला आहे त्याची थोडीशी माहिती आज मी शेअर करणार आहे आपल्यासोबत। तर हे माझ्या घराच्या समोरचे हे वृक्ष आहेत, झाडं आहेत फुलांचे आणि कनेरी, जांभुळी फुलांचे सर्व झाडं हे माझ्या घराच्या समोरचा हा भाग आहे। आणि आता मी आपल्या छतावरील जी तयार केलेली भाजीपाला शेती आहे त्याची थोडीशी माहिती देणार आहे। हा आमचा मनी प्लांट हा या ठिकाणी ऊन लागू नये म्हणून या ठिकाणी लावलेला आहे। या ठिकाणी आम्ही रोप तयार करतो या ट्रेमध्ये आणि ही सर्व साधन सामग्री आहे। गोमूत्र, बी बियाणं आणि खतांचे वेगवेगळे प्रकार सर्व हे बी बियाणं वगैरे ठेवलेलं या ठिकाणी असतं। त्याचबरोबर हे खालून हा लौकीचा वेल आलेला आहे आणि वालाच्या शेंगांचा एक वेल आलेला आहे, कद्दूचा आलेलाच आहे। हे वरपर्यंत कनेरीच्या फुलांचं हे आणलेलं आहे। काही रोपं तयार केलेले आहेत या ठिकाणी। हे जे रोपं तयार केलेले आहेत हे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना गिफ्ट म्हणून देत असतो आपण। हे जांभळीचं झाड आहे या ठिकाणी। वेगवेगळ्या फुलांचे हे आमचे छतावरील बागमध्ये हे लावलेले आहेत। गुलाब वगैरे, चिमण्यांसाठी पाणी वगैरे। हा चमकुरा आहे या ठिकाणी, चमकुरा सुंदर आहे। टोमॅटोज लागलेले आहेत या ठिकाणी। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व गोबी जुनी लावलेली होती, त्यामधील एक फांदी राहिली होती त्याला परंतु परत गोबी आलेली आहे। आणि या ठिकाणी टोमॅटोज आहेत, लसूण आहे, वांगे आहेत, मोहरी आहे। त्याचबरोबर वेगवेगळे फुलांचे प्रकार, फुलांचे झाडं, छोट्या छोट्या वनस्पती या ठिकाणी लावलेल्या आहेत। ही आमची रिब्बी आहे या ठिकाणी बसलेली, तिचं एक पिल्लू आहे। दुसरीकडे सुद्धा छोटे छोटे पिल्ले आहेत तिचे। या ठिकाणी हे आमचं चिमण्यांसाठी पाणी ठेवलेलं, चिमण्या येत असतात या ठिकाणी। चिमण्या येऊन आनंद घेतात। ही आमची रिब्बी। याबरोबर या ठिकाणी हळद लावलेली आहे थोडीशी, शोचे फुलं आहेत काही। त्याचबरोबर या ठिकाणी सदाफुलीचं सुद्धा सुंदर असं आहे। या ठिकाणी पालकचं रोप तयार झालेलं आहे, तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी शोचे काही फुलं आहेत। हा टोमॅटोज आहे। आणि या ठिकाणी या प्लॅटमध्ये काय केलेलं आहे की आता गाजर आणि मुळा लावलेला आहे। अगोदर भेंडी वगैरे घेतलेली आहे। या मिरच्या वगैरे अशा ट्रेमध्ये घेत असतो आम्ही। या ठिकाणी मिरच्या आहेत, पालक आहेत, चवळी आहे। ही चवळीसुद्धा आलेली आहे। छोटे छोटे वडवांग्याचे आहेत। हे आमच्याकडे झाडं आहेत परंतु यांचा उपयोग आम्हाला माहीत नाही। तुम्ही आम्हाला मॅसेजद्वारे कळवू शकता। गाजरसुद्धा लावलेला आहे या ठिकाणी, दिलपसंद लावलेला आहे, टरबूज लावलेला आहे या प्लॉटमध्ये एवढ्या या ठिकाणी, कारण उन्हाळ्यामध्ये टरबूज येत असतं त्यामुळं ते लावलेले आहेत। या ठिकाणी वांग्याचे अगदी गावरान रोप असलेले वांगे आहेत। या ठिकाणी घोळ वगैरे, टोमॅटोज, पालकचं रोप तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता पालकचं रोप तयार झालेलंच आहे जवळपास। या झाडाचीच आम्हाला थोडीशी माहिती दिली तर बरं होईल। या झाडाचा उपयोग, झाडाची भाजी वगैरे खातात का, ही थोडीशी माहिती हवी आहे। ही लौकी आहे, लौकीची 2G कटिंग केलेली आहे, या ठिकाणी लावलेली आहे। हे 1.5 महिन्यापूर्वीचा वेल आहे, तर एक लौकी लागलेली आहे त्याला आणि छोटासा वेल आहे। या ठिकाणी काकडीचे वेल आहेत या ग्रो बॅगमध्ये लावलेले। या ठिकाणी लिलीचं झाड चांगलं आहे। लिलीचे फुलंसुद्धा सुंदर असे आलेले आहेत या ठिकाणी।
हे आमची बनाना ट्री आहेत, केळीचे झाडं 2, आणि मागच्या जून महिन्यामध्ये हे लावलेले आहेत. तर या ठिकाणी आलेले आहेत आता चांगल्यापैकी बऱ्यापैकी केळीचे झाडं झालेले आहेत. गोबी आहे, गोबीमध्येच मिरचीचं झाड आहे. जलबेराचं एक झाड आणलं होतं, परंतु त्याचे 5 ठिकाणी त्याचे एक सिंगल करून हे लावलेले आहेत. तर त्यालासुद्धा आज रोजी फुलं आलेले आहेत. हे सोचं वेली आहे. या ठिकाणी वांगं बघा, हे वांगं गावरान वांगं आहे. मिरच्यासुद्धा चांगल्या लागलेल्या आहेत. हे काळं वांग्याचं झाड आहे. या ठिकाणी हे सोचे काही लावलेले आहेत. घोळ वगैरे आहे. सोचे फुलांचे झाड आहेत. टोमॅटोज आहेत, गोबी आहे. आंबाड्याची भाजी खाण्यासाठी आंबाडीचे लावलेले आहेत. या ठिकाणी रोप तयार होत आहे गवती चहाचं. काही झाडं बरेचसे लावलेले आहेत. हे तुरी लावलेले आहेत, सशांसाठी खायला लागतं पानं, त्याचे म्हणून लावलेले आहेत ते. या ठिकाणी गवती चहा बघा, सुंदर असा गवती चहा आलेला आहे. 3 कुंड्यांमध्ये गवती चहा आहे. हे सोचं आकर्षक असं फुलाचं झाड आहे. अगदी मनमोहक असं हे झाड आहे. या ठिकाणी तुळशी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. 5 ते 6 प्रकारच्या तुळशी माझ्या या छतावरील बागेमध्ये लावलेल्या आहेत. या ठिकाणी या ग्रोबॅगमध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारची भेंडी असो, गोबी असो, वांगं, घोळची भाजी, मिरची, कारल्याचा वेल, टोमॅटोचं झाड, त्याचबरोबर काकडीचा वेल, त्याचबरोबर आंबाडा, शेलनीचा वेल, पालकची भाजी, ह्या सर्व प्रकार या ग्रोबॅगमध्ये लावलेले आहेत आणि सुंदर असे आलेले आहेत. हे हिवाळ्यातील भाजीपाला आहे. हा आज रोजीचा भाजीपाला आहे. काही ग्रोबॅगमध्ये मेथीची भाजी वगैरे सुंदर आलेली आहे. ग्रोबॅगमध्ये न लावता हे एक ट्रे केलेला आहे कापडीचा, आणि त्याच्यामध्ये शेपू आणि मेथी आणि ऑनियन, आपले कांदे हे लावलेले आहेत. कांद्याची चोप लावलेली आहे. त्या ठिकाणी चांगली आलेली. हे केळीचं झाड या ठिकाणी ग्रोथ करत आहे, कृष्णवेल. आणि हे ग्रोबॅगमध्ये शेपू, पालक, मेथी, कोथिंबीर हे सर्व या ठिकाणी घटक लावलेले आहेत. आणि आंब्याच्या झाडांचे वेगवेगळे प्रकार आणलेले. केशर आंबा आणलेला आहे, निलम आणलेला आहे, कलम आणलेला आहे, हापूस आंबा आणलेला आहे. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे झाडं या ठिकाणी आणलेले आहेत. हे फणसाचं झाड आणलेलं आहे आणि आता ग्रोथ करत आहे चांगल्या पद्धतीनं. या ठिकाणी पालक चांगली ग्रोथ केलेली आहे. या ठिकाणी दोडका, हा 2 दोडके हे रोपासाठी ठेवलेले आहेत, बिया तयार होण्यासाठी. वालाचा वेलसुद्धा या ठिकाणी आहे. हे ऑरेंज ट्री, संत्र्याचं झाड आहे आणि आता चांगलं ग्रोथ धरलेलं आहे या झाडानं. या ठिकाणी आंब्याचं जे झाड आहे, या आंब्याच्या झाडाला आज रोजी हा मोहर आलेला आहे. नक्कीच आंबे लागणार आहेत त्याला. हे गुलाबाचे फूल वगैरे आमचे या छतावरील बागेमध्ये. आणि आता ही 2G कटिंग केल्याच्यानंतर याला फुलं धरणार आहेत. डाळिंब अनार सुरू होणार आहेत ते. या ठिकाणी जांबाचं झाड लावलेलं आहे. त्याचबरोबर हे गुलाबाचं एक आहे. या ठिकाणी ऊस लावलेला आहे. या ठिकाणी ऊस लावलेला आहे. या ठिकाणी सीताफळीच्या झाडाबरोबर एक कढीपत्त्याचं लावलेलं आहे, एक छोट्या चेरीचं लावलेलं आहे. आणि या ठिकाणी जॉय सिटी म्हणून एक भाजी खाण्याचा एक पौधा असतो, फार सुंदर असतो. बाहेरच्या देशामध्ये याची भाजी फार खातात. जॉय सिटी म्हणून नावाचं हे झाड आहे. या ठिकाणी दुसरे एक ग्रोथ करत आहे, या ठिकाणी लागलेलं आहे. आणि हे एक आहे, 2 लावलेले आहेत या ठिकाणी. आणि हे संत्र्याचं जे झाड आहे, या संत्र्याच्या झाडाला हे बघा फुलवरा, सुंदर असा फुलवरा आलेला आहे. आणि एक संत्रसुद्धा लागलेला आहे. हा संत्र लागलेला आहे. या ठिकाणी याच आंब्याच्याच ग्रोबॅगमध्ये काकडीचा वेल लावलेला आहे. काकडी सुरू झालेली आहे, काकडी लागलेली आहे. या ठिकाणी शोच्या फुलामध्ये हे माझ्या छतावर फ्रीजमध्ये 6-7 वर्षापासून हे झाड आहे. हे फक्त दुसरीकडे या ग्रोबॅगमध्ये यावर्षी प्लॅन्टेशन केलेलं आहे. त्याच्याबरोबर
फुलाचं झाड लावलेलं आहे, वेली लावलेल्या आहेत, पळसाचं झाड आहे, त्याचबरोबर उमराचं झाड आहे, उमराच्या झाडाबरोबरच अंजिराचं झाड आहे, त्यामध्येच टोमॅटोज लावलेले आहेत. या मिरचीच्या पौद्याबरोबर काही पुदिना आहे, गोबी आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे आणि हा कारल्याचा वेलसुद्धा त्यासोबत लावलेला आहे. आता या आंब्यालासुद्धा आता फुलवरा येण्याची शक्यता आहे. आणि हे लौकीचा वेल खालून आलेला आहे, त्याला भरपूर अशा लौकी लागलेल्या आहेत. भरपूर अशा लौकी या ठिकाणी येणारे, आपल्या बागेला भेटी देणारे माणसं जे आहेत त्यांना आपण लौकी घेऊनच जा म्हणत असतो आणि देत असतो. आपण हे स्वच्छ लावलेलं आहे. या ठिकाणी पालकचं रोप तयार होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे या झाडाची. या ठिकाणी चिकूचं झाडसुद्धा लावलेलं आहे आणि संत्र्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे. या ठिकाणी शेंगांचं झाड लावलेलं आहे, ग्रोथ व्हायचं राहिलेलं आहे, त्याची कटाई केलेली आहे. आता फांद्या त्याच्या फुटतील लवकरच. काही त्याची कटाई केलेल्या ज्या फांद्या आहेत त्यासुद्धा लावलेल्या आहेत, ते सुद्धा ग्रोथ करतात. या ठिकाणी मोसंबी लावलेली आहे. मोसंबीबरोबरच या ठिकाणी पालक, घोळ, कोथिंबीर, वाल फुलाचं, त्याचबरोबर चेरीला आता फुलं आलेली आहेत. अगोदरच्या चेरी खाल्लेल्या आहेत आणि आता परत हिवाळ्यामधील ही चेरी लागलेली आहे. आणि हा पुदिना पण आकर्षक असा पुदिना, सुंदर असा पुदिना आलेला आहे. पुदिनाची चटणी फार हेल्दी असतं आणि या झाडाचा थोडासा उपयोग आम्हाला सांगण्यात यावा कमेंट्स बॉक्समध्ये. मिरच्या बघा कशा लागतात, खूप मिरच्या लागतात. भाजीपाला विकत आणण्याची आवश्यकता पडत नाही. हे वांगे, सुंदर सुंदर वांगे, मिरची या ठिकाणी रोप तयार करतो. मिरचीचं रोप तयार होत आहे. या ठिकाणी गोबी लावलेली आहे. आंब्याची झाडं काही तयार केलेली आहेत. छोटी चेरी आहे, त्याचबरोबर इकडे कारल्याचा वेल आहे, त्याचबरोबर आपला वालाच्या शेंगांची झाडं आहेत या ग्रो बॅगमध्ये. या ठिकाणी ठिबकच्या माध्यमातून सुद्धा केळींना पाणी जावं अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आता तुम्हाला या ठिकाणी दुसरा प्लॉट दाखवणार आहे मी, जो की काही ससे तिकडे आहेत आमचे, काही ससे इकडे आहेत. हे आमचे काही ससे इकडे आहेत. सशांचे पिल्ले जवळपास आता 4 आणि दुसरे 4 दिलेले आहेत. हा गोबीचा प्लॉट आहे. या ठिकाणी पत्ता गोबी आहे. ही सर्व पत्ता गोबी लगेचच आता ग्रोथ करेल. ही हिवाळ्यामध्ये 1 महिन्यापूर्वी लावलेलं झाड आहेत हे गोबीचे. 1 महिन्यामध्येच भरपूर असा ग्रोथ केलेला आहे गोबीने. हे मोहरीचं झाड एकच लागलेलं आहे. या ठिकाणी वालाचं आहे, टोमॅटोज आहे. या ग्रो बॅगमध्ये चांगल्या पद्धतीची लागवड होऊ शकते. अशी एक ग्रो बॅग असेल तरी आपल्याला कोथिंबीर, पालक, मेथी, टोमॅटोचं झाड, वांग्याचं झाड हे सर्व या ठिकाणी लावता येऊ शकतात. एवढ्या ग्रो बॅगमध्ये सुद्धा आपल्याला ताजा भाजीपाला छतावर खाता येऊ शकतो. या ठिकाणी हा जो दोडक्याचा वेल आहे, हा दोडक्याचा वेल आलेला आहे, ग्रोथ केलेला आहे. परंतु आता मी याची 2G कटिंग केलेली आहे या ठिकाणापासून. आणि या कारल्याचीसुद्धा आता या ठिकाणी 2G कटिंग करतो. म्हणजेच त्याला मादी फांदी येईल आणि लगेचच फुलं येऊन फळं येतील. या ठिकाणी नारळ, सरदार जांबाचं झाड आणि त्याचबरोबर लिंबोणीचं झाड या ठिकाणी लावलेलं आहे. परमनंट मोठे होणारी झाडं आहेत म्हणून फ्रीजच्या रिकाम्या याच्यात लावलेले आहेत हे. तरी हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.